आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं जयंत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। आज हिंगोलीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती आमगिरे आहेत। कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेश आणि नारा दिलाय। काय कशी तयारी सुरू केलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार उकरून टाकण्यासाठी जोरकस प्रयत्न करत आहे आणि राज्यभरामध्ये पदाधिकारी फिरत आहेत। मी उपाध्यक्ष झाला आहे आणि महाराष्ट्रातली जी आंबेडकरी जनता आहे ती जातींद पक्षाच्या वळचणीला जाऊ नये यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि मराठवाड्यातली सगळी आंबेडकरी जनता महाविकास आघाडीसोबत येईल त्या दृष्टीने प्रयत्न। मुख्यमंत्र्यांच्या खात्यामध्ये 20% घेतल्या जातात आणि भ्रष्टाचार केला जातोय असं आपण सांगतात। कसा हा 20% नेमके कोण घेते? आपला हा आरोप आहे। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 2 वर्ष समाज कल्याण खात्याला मंत्रीच नाही आणि कुठल्याही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे समाज कल्याण खातं ठेवलं नव्हतं, पण या मुख्यमंत्र्यांनी खास स्वतःकडे समाज कल्याण खातं ठेवलेलं आहे। मग वसतिगृहाच्या टेंडरचा प्रश्न असो, भोजन ठेक्याच्या, म्हणजे 1200 कोटीचा भोजन ठेका मुख्यमंत्र्यांनी 20% घेऊन 3च कंपन्याला मंजूर केला आहे। जो ठेका गरीब माणसाला राज्यभरात मिळत होता ते त्यांच्या तोंडचा काढून मुख्यमंत्र्यांनी 20% घेऊन 3 कंपन्याला वाटले, ते सगळ्यांना दिसतं। पुस्तक खरेदीमध्ये करोडोचा भ्रष्टाचार झाला, तुम्ही सगळ्या पत्रकारांनी उघडकीस आणला, त्याच्यावर एक कुठली कारवाई केली नाही आणि मुख्यमंत्री कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे। समाज कल्याण खातंच नाही तर कुठल्याही खात्याची फाईल मुख्यमंत्र्याला 20% दिल्याशिवाय मंजूर होत नाही आणि त्या दृष्टिकोनातून वर्तमानपत्रात, लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात सुद्धा छापून आले की मुख्यमंत्री कार्यालय 21% मागते। त्याच्यामुळे आत्ता सध्या आपल्या सगळ्या जनतेने रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, गाडा गद्दारी आणि बंद करा टक्केवारी अशा पद्धतीची घोषणा करण्याची गरज आहे आणि महायुती सरकारला जे महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यांनी छळून सोडलेलं आहे या महायुती सरकारला हद्दपार करण्याची वेळ आहे आणि त्या पद्धतीचं नियोजन आमची पार्टी उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस पार्टी करत। विधानसभा निवडणुकीची तयारी करतायत। आंबेडकरी कार्यकर्त्यांचं तुमच्या राष्ट्रवादीमध्ये स्थान काय असेल आणि तुम्ही विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहात का? तुमचा मतदारसंघ कोणता? आंबेडकरी कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व जर कोणी दिलं असेल तर ते शरदचंद्रजी पवार साहेबांनी केले। आपण पाहिलं असेल तर रामदास आठवलेपासनं त्यांना मंत्री करणे, चंद्रकांत हांडोरेंना महापौर करणे, मंत्री करणे, प्रीतम कुमार सेगावकर असतील, अनेक जणांना मंत्रिपद आणि मानाचं स्थान देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि ते तळ्यात त्यांचं चालू आहे। आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल प्रश्न विचारला तर मी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि निवडणुकीच्या मागे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जायचं नसतं। त्याच्यामुळे मला पक्षाने संधी दिली तर मी नक्कीच निवडणूक लढवेल, पण मतदारसंघ तुम्हाला आताच सांगणार नाही। 288 जागांपैकी किती जागांवरती आंबेडकरी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संधी देईल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक मिळून लोकसभेमध्ये जसं आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व राखीव जागा निवडून आल्या आणि या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री वर्षाताई ह्या ओपन मतदारसंघातून निवडून आल्या, तर विधानसभेतसुद्धा जास्तीत जास्त आंबेडकरी कार्यकर्त्याला, अल्पसंख्याक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला जाईल। सर, शेवटचा प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकार लाडका भाऊ लाडकी बहीण ह्या योजना राबवते, तर तुम्ही आता आरोप केलेला आहे की या योजना राबवताना मागासवर्गीयांच्या निधीला कात्री लावण्यात येत आहे। कोणता निधी कापण्यात आलेला आहे आणि कोणत्या योजना राबवण्यात आल्या?
समाज कल्याणला जवळपास 23,000 कोटीचं बजेट होतं आणि आदिवासी खात्याला जवळपास 20,000च्या वर कोटीचं बजेट होतं. त्या दोन्ही खात्याचा खर्च 10,000 कोटीच्या वर गेलेला नाही, म्हणून उरलेला हा सगळा 10,000 कोटीचा निधी आहे हा तो वळवून घेऊन हा लाडकी बहीण आणि इतर योजनांसाठी वळवला जात आहे. तो मागासवर्गीयाचा निधी मागासवर्गीयासाठीच खर्च केला पाहिजे, ते इतर कुठलाही वळवू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राने सुद्धा कायदा केला पाहिजे की यावर्षी जर खर्च झालेला निधी तर तो पुढच्या वर्षी वळता केला जाईल, पण तसं न करता मागासवर्गीयाच्या योजना न देता मागासवर्गीयावर न खर्च करता महाराष्ट्रात हा निधी इतरत्र वळवला जातो. आणि महायुती सरकारने गेल्या 2 वर्षात प्रचंड प्रमाणात निधी वळवलेला आहे आणि मागासवर्गीयाच्या कल्याणाच्या विकासाच्या जवळपास सगळ्या योजना बंद केल्या आहेत असा माझा आरोप आहे. नक्कीच. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबिरे. राज्य सरकार विविध योजना अंमलात आणताना जाहीर करताना मागासवर्गीयांच्या निधीला कात्री लावत असल्याचा आरोप भीमराव हत्ती आंबिरे यांनी केलेला आहे. आणि त्यामुळंच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये रामकृष्ण हरी, हटवा गद्दारी आणि वाजवा तुतारी अशा प्रकारचा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.